मिनिटांचा अवधी 3 ओव्हरसाठी असेल. 10 मिनिटांमध्ये जर का आपण 2 षटक संपवलं नाही तर इथे पेनल्टी शेवटच्या षटकामध्ये अगदी आपल्याला 38च्या आतमध्ये फिल्डर घेऊन यावं लागेल. टायमर लावला जाईल पंच. कॉमेंट्री बॉक्स कडून सुद्धा पाहिलं तर इथे स्कोररच्या भूमिकेमधून टायमर लावला जाईल. पंचांनी सुद्धा पाहिलं तर टायमर लावला गेलाय. दोन्ही टीमला समान नाही. दोन्ही टीमला पहिले टायमर आपण जसा पहिला बॉल पडेल तिथून 10 मिनिटाचा पहिल्या 2 षटकासाठी आपण टायमर लावूयात. चला मॅचला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर शुभम असेल. दर्शन. मागच्या मॅच मध्ये दर्शनने चांगली गोलंदाजी केली परंतु आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी डेडिकेट केली अर्थातच खेळाडूला. धीरजला डेडिकेट केली. पहिला बॉल अगदी खेळपटलावर पडतोय. मॅचला सुरुवात झाली अर्थातच 3:18चा वेळ झाला. पहिला बॉल आलेला अगदी पाहायला गेलं तर डॉट बॉल. खर तर व्यावसायिक वीटभट्टीचे त्यांचं पाहिलं तर आता खरं तर इथून त्यांचा खरा कालगार्याला चालू झालाय. क्रिकेटचे मॅच आपल्या चालू आहेत परंतु व्यावसायिक वीटभट्टीकार आहेत ना त्यांचाही खेळ चालू आहे. इथून कधी पाऊस पडेल सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्या ज्या भट्टी आहेत त्या एकदाच्या चालू झाल्या पाहिजेत. आणि खरं तर व्यावसायिक होणं सोपी बाब नाहीये. इथे बॅट चेंज लागली आहे. विकेट डाऊन होतीये. पहिली विकेट अर्थातच मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिलं. मोठा आदर लागतो. या नव्हतील बाद येतील अगदी तंबूच्या आसऱ्याला. आयुष्यात आलात तर अगदी प्रेम करा पण तू प्रेम कशावर करा या क्रिकेटवर करा. प्रेम कशावर करा या क्रिकेटच्या पहिल्या मातीवर करा. प्रेम कशावर करा त्या क्रिकेटच्या खेळावर करा. अगदी क्रिकेटवर प्रेम करण्यासाठीच परत हे गाणं लावलं गेलंय. विकेट डाऊन झाली आहे. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. 1 मिनिटाचा अवधी संपलाय. 2 बॉल संपले. जर पाहायला गेले तर आपण ज्या प्रकारे विकेट गेली 40 सेकंद आपण मायनस केली तरी सुद्धा पाहायला गेलं तर 1 मिनिटात संपलाय. आता इथून येणारे बॅटर नवीन साबिर भाई. साबिर भाई दळवे आलेत. दर्शनचा पुढील बॉल अगदी पाहिलं तर याला बॉलला प्रकट करण्याचा प्रयत्न. विकेट होतीये डाऊन. साबिर भाईंची सुद्धा विकेट गेलीये. बॅक टू बॅक दुसरी विकेट येईल मैदानाच्या बाहेर. तीन बॉल 3 षटकार जर आले तर आयशा 11 बारापाडा संघासाठी समीर भाई सय्यद यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. समीर भाई सय्यद मागच्या मॅच मध्ये ज्यांनी सामनावीराचा पुरस्कार दिला होता, ज्यांनी पाहिलं तर नाणेफेकीचा कौल केला होता, त्यांच्या मार्फत पाहिलं तर 3 बॉल 3 षटकार झाले तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. WTC ची आपण युट्यूबची वाहिनी पाहतो त्याला साथ मिळाली अर्थातच नूर केबल नेटवर्क यांची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी पाहिलं गेलं मिड विकेटच्या ठिकाणी बॉल चालला डीप मधून. फिल्डर आलेच वेगाने. 2 फिल्डर अगदी दोन्ही फिल्डरच्या मधून बॉल गेलाय. तुषारने बॅकअप करून बॉलला अडवलं. अगदी धोनीचा जबरा फॅन आहे. ज्या प्रकारे महेंद्रसिंग धोनीने आपल्या टीमला अगदी चांगल्या वलयांकित केलं त्या प्रकारे त्या धोनीचा फॅन आहे. परंतु इथे 2 धावफलकाची इथे पर्यंत स्थिती चांगल्या प्रकारे पोहोचलाय. 2 ओव्हर संघ. 4 बॉलचा किल संपलाय. दर्शन काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे. 2 मिनिटं संपले. पहिलं षटक चालू आहे. 5 मिनिटाचा अवधी पहिल्या षटकाला. दुसऱ्या मिनिटाला 5 षटकाचा अवधी.
बॉल पाहिला तर डॉट गेला अर्थातच 10 मिनिटांमध्ये 2 षटक आपल्याला संपवायचे आहेत. पहिलं षटक तर अगदी पाहायला गेले तर 3 मिनिटाच्या आतमध्ये संपेल यामध्ये तरी मात्र शंका आहे. पण त्यानंतर उशीर करायचा नाहीये. टायमर चालू राहील. जर उशीर केला तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. अगदी शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमधील असेल तो. चांगला बॉल उंच गेला. फिल्डर जज करतील बॉलला. विकेट होतीये डाऊन. विकेट गेली अर्थात तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर. 2 धावा खर्च करत 3 विकेट घेतल्यात गोलंदाज दर्शन. विकेट 3 गेल्यात. 2 धावा झाल्यात. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अशा स्थितीमध्ये होता अर्थातच करड्याच्या विरुद्ध संघ बारापाडा संघ तिथून चांगली धावसंख्या जमवली होती. मागच्या मॅचचा हिरो अर्थातच बॉलिंग मध्ये ज्याने कमाल केली असा राज गोलंदाज परंतु आता बॅटिंगसाठी आला मैदानामध्ये. ज्याला खेळावं लागेल बारापाडा संघाच्या आता नावासाठी. खरं तर खालापूर तालुक्यामध्ये आल्यानंतर 100% रेकॉर्ड आपला ठेवायचा असेल तर राज आलेत. राजला बॅटिंग करावे लागेल. पहिलं षटक सरले 2 धावांचं गोलंदाज दर्शनने. मागच्या मॅचमध्ये दर्शन हिरो ठरले होते. आपली सामन्यावर अगदी त्यांनी डेडिकेट केली होती. परंतु आता येणारे नवीन षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शिवम आहेत. शिवमचा पहिलाच की बॉल फटका हवेत आहे. उंच गेला. वॅकेट एरिया. बॉल जाईल बॉर्डरच्या बाहेर. गॅप सिलेक्शन केले. 1 बाउंस सीमा पार. आलेला चौकार. चौकार अगदी गेलाय. त्यानंतर शुभमवर पहिल्या बॉलवर केलेलं आक्रमण अगदी पाहायला गेलं तर बॅटर शुभमने शुभमवर केलेलं आक्रमण चौकाराच्या दिशेने गेलाय बॉल. मॅच बॉल सुद्धा पाहिलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहतोय. खरं तर आजच्या रात्रीमध्ये आपण जसं पोहोचलोय सर्व आयोजकांना आणि त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स असेल स्कोरर असेल युट्यूबची वाहिनी डीजे वाले सर्वांना अगदी एक मनामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे सामने आजच्या रात्रीमध्ये थोडे लवकर संपतात. परंतु कारणीभूत याला गोलंदाज ठरतील. ज्या प्रकारे गोलंदाजी झाली आहे पहिल्या इनिंगमध्ये प्रत्येक टीमला अगदी संघर्ष करावा लागला. मग दुसऱ्या इनिंगमध्ये सहजरित्या धावा चेस झाल्या. जास्त उशीर गोलंदाजीने करू दिला नाहीये. सद्यस्थितीमध्ये त्या चौकार आलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत असेल अर्थातच विकेटच्या मागे इष्टरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाईल. 1 बाउन्स हातामध्ये गेलाय बॉल. सिंगल धाव. 8 रन झाल्यात. 7 धावा झाल्यात. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा होत्या. त्यानंतर चौकार 6 नंतर ही सिंगल धाव 7 धावा. 3 विकेट डाऊन झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ. शुभम गोलंदाजी मार्कवर. टीमचे कॅप्टन आहेत. चांगली गोलंदाजी आता शुभमच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला अर्थातच आलेत राज. मागच्या मॅच मध्ये सुद्धा राज हिरो ठरले होते. ॲज अ बॉलर म्हणून हिरो ठरले होते. आता बॅटर म्हणून हिरो ठरावं लागेल. ज्या प्रकारे मागील मॅच मध्ये करड्याच्या विरुद्ध बॅटिंग झाली होती शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आणि अगदी पाहायला गेले तर दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलमध्ये मॅच फिरवली होती. जिथून सुरुवात झाली तदनंतर आयशा इलेव्हन बारापाडा संघाने मॅच मध्ये मागे वळून पाहिलं नव्हतं. आत्ताही स्थिती तीच आहे. पुढेही करू शकतात. वेगावर स्वार आहेत गोलंदाज. गोलंदाजाला टप्पा मिळालाय. गोलंदाजाला पाहायला गेलं तर लय मिळालंय. त्यांनाही माहिती आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी समोर पाहिलं तर बारापाडा संघ त्याच्याकडेही गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. जर आपण चांगली गोलंदाजी केली तर समोरचा संघ इथपर्यंत पोहोचलाय. तोही दमदार टीम नक्की घेऊन मैदानामध्ये उतरलाय. सन्माननीय विशालजी चव्हाण साहेबांकडून व्हाईटचा सिग्नल आलाय. अर्थातच एक जबरदस्त बक्षीस लावलं गेलंय. सन्माननीय विशालजी चव्हाण साहेबांकडून आपण पाहिलं 6 बॉल
6 षटकार जर आले तर तब्बल 40,000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय. एक चांगली संधी निर्माण झाली आहे आजच्या रात्रीमध्ये. शेवटची मॅच आहे. 6 बॉल 6 षटकार मारले तर तब्बल 40,000चं कॅश प्राइज लावलं गेलंय. बॅटची ज्येष्ठांच्या मागे कॅच पकडला गेला. काम फत्ते, विकेट. राज डाऊन होत आहेत, विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट डाऊन झाली राजची. त्यानंतर मैदानामध्ये एंट्री होती शारिक या खेळाडूची. शारिक या खेळाडूची इथे पहिले तर एंट्री होते मैदानामध्ये. अजून एक चांगला बॉल. वारंवार डॉट बॉल टाकता अर्थात 40,000चं कॅश प्राइज अगदी चव्हाण साहेबांच्या शुभ असते. विशालजी चव्हाण साहेबांच्या शुभ असते अगदी असणारे कॅश प्राइज. जर का सामन्यामध्ये 6 बॉल 6 षटकार लगावले, खरं तर संधी आता आयशा इलेव्हन बारपाडा संघाला असेल. खरं तर 40,000च्या वरती आपल्या टीमचं नाव जर का आपण टॉप 5 मध्ये न्यायचंय तर ती महत्वाची गोष्ट असेल. टॉप मध्ये आपल्या संघाला घेऊन जायचं असेल तर 6 बॉल 6 षटकार 8 धाबा झाल्यात. 8 रन्स अगदी इथे झाल्यात. या ओव्हरमध्ये धाबा खर्च केल्यात. गोलंदाजाने टीमचे कॅप्टन शुभमने फक्त 6 धाबा. खरं तर 6 बॉल 6 षटकार मारण्यासाठी 40,000चं कॅश प्राइज अगदी पहिले तर चव्हाण सरांचं असतील. परंतु छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी अर्थात 12 ट्रॉफी जी 12 ट्रॉफी तिथे 5 बॉल 5 षटकार या शुभमने मारले. मग 6 बॉल 6 सुद्धा मारले जाऊ शकतात. विशालजी चव्हाण साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहज स्वागत. त्याचबरोबर फैजानजी साहेब यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. विशाल चव्हाण साहेब आणि फैजान साहेब आपल्याला विनंती असेल व्यासपीठावर यावं. 6 बॉल 6 षटकार याआधी आलेत, परंतु आता जर पाहायला गेलं तर बॉलरने पहिला बॉल चांगला टाकलाय. 5 बॉल 5 या खेळाडूंनी मारले. छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 12 जी टुर्नामेंट झाली होती तिथे आता इथून पहिले तर 2-1 षटकार मारले तर मॅच मध्ये कमबॅक करण्याची स्थिती करू शकतो. तो अर्थात ताकद आहे 12 चांगला फटका. बॉलला उडवले, लॉफ्ट केले, हवेत गेला, ढगात गेला, अगदी लाइटिंग पेटवण्यासाठी सीमारेखा बाहेर. 6 धावांची आलेली लाइटिंग. 14 पर्यंत पोहोचला संघ. बॅटिंग करणारा आयशा 11 12. खरं तर याच फटक्याची गरज आहे. आयशा 11 12 संघाकडे सुद्धा तेवढी ताकदवर गोलंदाजी. मग जर प्रेशरची मॅच, मग प्रेशरच्या मॅच मध्ये जर का आपल्याला जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर जो खेळाडू, जो संघ त्या प्रेशर मध्ये स्वतःला झोकून देईल. विजयाकडे जायचं तर फक्त खेळ करून जमणार नाहीये. विजयाकडे जायचं तर आपल्याला अगदी त्या मॅचचं प्रेशर सिच्युएशन हँडल सुद्धा करावं लागेल. सन्माननीय विशालजी चव्हाण साहेबांना विनंती आपण सर व्यासपीठावर यावं. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक सरचे स्वागत करतात. फैजान सरांना सुद्धा विनंती असेल आपणही व्यासपीठावर यावं. आपलंही सरचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विशाल चव्हाण सर, फैजान सर, प्रेम सरांना विनंती असेल आपणही व्यासपीठावर यावं. आपलंही सरचे स्वागत. प्रेम सर, विशाल चव्हाण सर, त्याचा फैजान सर तिघांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं सरचे स्वागत. दूरवरचा बॉल, वाईड बॉलचा सिग्नल.
आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल 3 षटकार मारले बॅटरने तर त्याचं 5,000चं कॅश प्राइज प्रेम सरांकडून असेल. प्रेम सरांकडून 5,000चं कॅश प्राइज. 3 बॉल 3 षटकार झाले तर नक्कीच बक्षीस लाभलं गेलंय. आला एक फटका चांगला आहे. फटका पाहिला तर दूरवर चाललाय. फिल्डर बॉलला पकडतील. एक कंप्लीट 2 झाल्या. तिसरीचा प्रयत्न इथे झाला नक्कीच केला जाईल वाटतंय, परंतु नाही. 2च धावा. अगदी 16 पर्यंत संघ पोहोचला होता. नंतर इथे अजून एक धावा, 17 धावा झाल्यात. 4 विकेट डाऊन झाल्यात. 2 बॉल अगदी बाकी असतील. 2 बॉलमध्ये एखादा फटका आला. बारापाडा संघाला सवय अशा प्रकारच्या मॅच अंगावर घेणं, नंतर त्या मॅच मध्ये अगदी कमालीचा खेळ करणं आणि जिंकणं. मग समोर असलेला देवळोली संघ, तोही संघ काही कमी नाही. त्या संघाने आतापर्यंत कसून गोलंदाजी केले. मग येणाऱ्या पाहिलं तर इनिंग मध्ये त्यांनाही पाहिलं तर इथं प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. आता संघर्षाची वेळ जर पाहायला गेली तर कोणावर आहे तर आयशा 11 बारापाडा संघावर. 17 झाल्यात. 17 धावा अगदी झाल्या. 4 विकेट डाऊन आहेत. समोर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर शेवटचे षटक टाकण्यासाठी दीपेश गोलंदाजी मार्कवर. फटका उंच गेला, हवेत गेला, लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक जेल खाली. डाऊन द बॉल आणि विकेट घेतलीये. सेफ हँड मध्ये कॅच गेला. विकेट डाऊन होते. अर्थातच खेळाडू होतात बाद. शेवटचा एक बॉल बाकी आहे. करण बाद झाले. करणने कॅच पकडला आणि विकेट गेली अर्थातच खेळाडू शुभमची. शेवटचा बॉल आता खेळण्यासाठी कोण येणार, कोणता खेळाडू पाहिला तर आपल्या टीमला अगदी विजयाच्या जवळ जाण्यासाठी जी धावत संख्या उभी करून देणार, आव्हान निर्माण करायचंय तर इथे या बॉलवर चौकार षटकार काहीतरी करावं लागेल. अगदी आपण शेवटच्या क्षणामध्ये पोहोचलो. आजची दुसरी रात्र, दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पोहोचलोय. उद्या पाहिलं तर 8 टीमचा पूल असेल. त्यामध्ये पाहिलं तर एक मॅच असेल नवघर विपक्ष आरिफ 11 मिरकुटवाडी संघ, याच्यामध्ये एक मॅच असणार आहे. ती मॅच जिंकणारा संघ टॉप 5 मध्ये पोहोचेल. आज दुसरा संघ आपल्याला मिळेल जो टॉप 5 मध्ये पोहोचेल. उद्या पाहिलं तर आपण 2 संघ मिळवणार, ते टॉप 5 मध्ये पोहोचणार असतील. म्हणजे 4 संघ आपल्याला उद्यापर्यंत मिळून जातील. मग शेवटच्या रात्रीमध्ये एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. उद्या पहिली मॅच काही करून 7 वाजता चालू करायची आहे. चांगला बॉल अगदी पाहायला मिळाला. बॉल कट करण्याचा प्रयत्न केलाय, रेफर केलाय वाईट साठी. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेण्याचा देखील प्रयत्न केलाय, चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. 17वर धावा संख्या स्थिर होती. 3 षटकाचा खेळ संपलाय. 17 झाल्यात. आता येणाऱ्या 18 मध्ये करायच्यात कंपल्सरी. 18 केल्या जातील का वाचवल्या जातील हे पाहिलं जाईल, कारण की आता येणारी इनिंग असणारी ती बॅटिंग करण्यासाठी टीम देवलेली संघासाठी महत्वाची आहे, पण बॉलिंगसाठी टीम बारापाडासाठी सुद्धा तेवढीच महत्वाची. राजभर सर्व काही या मॅचच्या अपेक्षा, किती विकेट घेतील राज, किती धावा खर्च करतील हे आपण नक्कीच येणाऱ्या इनिंग मध्ये पाहूयात. तत्पूर्वी डीजे आपल्याला नक्कीच आम्ही संधी देतोय. खरं तर सध्याच्या आपण पर्वामध्ये पाहिलं तर टेनिस क्रिकेट लाईव्ह दाखवण्यासाठी बऱ्याचशा चॅनलने नक्कीच उडी घेतले. आपण खरं तर पाहिलं तर खोपोली विभागामध्ये टेनिस मंत्रालय इव्हेंट आहे. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर कर्जत टेनिस क्रिकेट अर्थात KTCC आहे. त्याचबरोबर 24 लाईव्ह इव्हेंट आहे, फॉर्च्यून इव्हेंट आहे, MTC आहे, बरेच चॅनल आहेत. त्याचबरोबर आपण टेनिस क्रिकेट.in पाहतोय 70 परंतु वर्ल्ड टेनिस क्रिकेटने आपली सुद्धा पाहिलं तर एक चांगली छाप सोडले. तब्बल 1.5 लाखाच्या पर्यंत पर्यंत सबस्क्रायबर आहेत. आणि दुसरी गोष्ट, ज्या प्रकारे क्लॅरिटी अगदी त्यांची आहे पाहण्यासारखी, साऊंड क्वालिटी अगदी आवडण्यासारखी आहे. खरं तर फक्त एकच गोष्ट क्लॅरिटी असून जमत नाहीये, परंतु जिथे कॉमेंट्री बॉक्समधून आवाज जो सर्क्युलेट केला जातो, तो आवाज कशा प्रकारे सर्क्युलेट केला गेलाय हे सुद्धा बाब महत्वाची आहे. कारण की ऐकणारे मॅच पाहत सुद्धा असतात आणि त्याचबरोबर ते कॉमेंट्री ऐकत असतात. एखादा चुकीचा शब्द अगदी त्यांच्या मनामध्ये बसला जातो, मग तेव्हा ते जज करतात. म्हणून कॉमेंट्री बॉक्समधून येणारा चांगला शब्द, वाईट शब्द अगदी तो सुद्धा स्पष्टपणे ऐकण्यासाठी तोही पाहिलं तर लाईव्हच्या माध्यमातून चांगलं नक्कीच काम केलंय ते वर्ल्ड टेनिस क्रिकेटने. त्यासोबत पाहिलं तर जे आपल्याला नेटवर्क पुरवलं गेले तर अर्थातच नूर केबल नेटवर्क, त्यांचे आपण नक्कीच कौतुक करूयात. सहबाज आणि त्याचबरोबर शागीर भाई यांनी नक्कीच आपल्याला ज्या प्रकारे मेहनत करून नक्कीच हा
लाईव्हचं माध्यम पुरवलंय त्यांचं आपण स्वागत करूया. त्यासोबत सुफियान संधी यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा नक्कीच व्यवसाय आपण पाहतोय. सँडी एस पी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सर्व्हिस अगदी त्यांचे आपण कौतुक करूयात. 24 तास अगदी आपल्याला सेवा अवेलेबल असणार आहे. उद्या सुफियान संधी असतील. खरं तर उद्या उस्मान पटेलची टीम जर तलोजा आली तर सुफियान संधी पुन्हा एकदा झलकमध्ये येतील. चला बॅटर मैदानामध्ये पाठवायचे देवलेली संघ. खरं तर उद्याच्या दिवसामध्ये ASCR संघाचं या वर्षीचा हंगाम आहे ना ते ओके असेल की अगदी ढासळलेलं असेल हे नक्कीच ठरलं जाईल. आणि जर का उद्याच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला तर अगदी पुढच्या वर्षीमध्ये मुनीर पटेलचं वजन जर आता 95 किलो असेल तर नक्कीच ते 72-74 वर केलं जाईल. मुनीर पटेल शाश्वती दिले की खरं तर क्रिकेट खेळताना आपल्या वजनाचा फरक सुद्धा पडतो, पण तो वजनापेक्षा क्रिकेटमध्ये किती चांगले फटकेबाजी केली तर हेही पाहिलं जातं. प्रत्येक वेळी फिटनेस महत्त्वाचा नसतो. फिटनेस असल्यानंतर क्रिकेट जर खेळलं नाही चांगलं तरी लॉस होतो, परंतु क्रिकेट खेळताना फिटनेस सुद्धा तेवढा महत्त्वाचा आहे हे सुद्धा पाहिलं तर मुनीर पटेलला माहिती आहे. बरेच वर्ष क्रिकेट खेळलं गेलं. रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा पाहिलं तर बेस्ट बॅटरची बाईक घेतली आहे. त्यासोबत जर पाहिलं तर जोबिलीच्या मैदानामध्ये सुद्धा तिथेही पाहिलं तर बाईक मिळवले. बऱ्याच टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर मुनीर पटेलच्या नावावर मोठमोठे विक्रम आहेत. 6 बॉल 6 षटकार मारायचं बरेच विक्रम. मुफीद पारकर असेल, त्याचबरोबर मुजीब खरबे फिरकीचा जादूगर, त्याचबरोबर अशरफ भाईची गोलंदाजी अगदी यॉर्कर, अशरफ भाईची स्पिन यॉर्कर बॉल, डॅनीची बॅटिंग पाहायला मिळेल, राजूची बॅटिंग पाहायला मिळेल, सुफियान संधीची फिल्डिंग आपल्याला आउटफील्डमध्ये पाहायला मिळेल. अर्थातच आपण मुफीद पारकर सारखा एक छोटा मास्टरमाइंड अगदी दिमागाने तेच थर्रार कॅप्टन म्हणून पाहायला मिळेल. बऱ्याच खेळाडूंना आपण या उद्याच्या रात्रीमध्ये पाहणार आहोत, परंतु त्यांच्या विरुद्ध मेहर 11 टेम्पाले मॅच सोपी नसणार आहे. बऱ्याच मैदानामध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध आलेत आपण पाहिले. मग टेम्पाले संघ कधी वरचं ठरलाय, कधी पाहिले तर ASCR संघ वरचं ठरलाय. मैदान ASCR संघाचं. मग प्रेशर कोणावर जास्त तर ASCR संघावर. मग त्या प्रेशर मधून अगदी निखरणार की त्या प्रेशरमध्ये अडकला जाईल हे सुद्धा पाहिलं जाईल. परंतु सद्यस्थितीमध्ये चालू असलेले मॅच आपण पाहतोय. एका बाजूला अजय 11 उसराई देवळोली संघ. चांगला खेळ त्यांनी आतापर्यंत केलाय म्हणून इथपर्यंत पोहोचलाय, कारण की त्यांची बॉलिंग मजबूत. परंतु विपक्ष टीम मध्ये पाहिलं तर आयशा 11 बारापडा संघाचा राज गोलंदाज किती विकेट घेईल, किती बॉल डॉट टाकेल या मॅचचं चित्र राजच्या गोलंदाजीवर अवलंबून असेल. जेवढी राजची घातक गोलंदाजी तेवढा अगदी घातक म्हणू शकतो संघ आयशा 11 बारापडा या मॅच मध्ये. आपल्याला बेस्ट बॅटरसाठी सायकल प्रोव्हाइड झाले इमामुल सर यांच्याकडून. सरकार मोबाईलचे जे सर्व आहेत, त्याचबरोबर आपल्याला जे प्लेअर ऑफ सिरीजसाठी जी इलेक्ट्रिक स्कूटी आहे तिचे आपण कौतुक केलं. पहिला पटका अगदी पाहिलं तर बॉलला कट करण्याचा प्रयत्न केला, कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल पाठवला, गेला सीमा पार चौकार. आपल्याला इलेक्ट्रिक स्कूटी आपण पाहतोय प्लेअर ऑफ सिरीजसाठी असणारे ते अर्थात विनोद शेठ भोईर चौकच्या आहेत. त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच जी इलेक्ट्रिक स्कूटी असेल ती आपल्याला मालिकेवीरासाठी असेल, त्यांचं आपण नक्कीच कौतुक करूयात. खरं तर ही स्पर्धा साकारताना अगदी पाहिलं तर आसिफबाईंनी सांगितलं होतं, स्पर्धा नव्हे तर माझी अगदी जिद्द आहे आणि जर मी जिद्दीला पेटलो तर मी काही करू शकतो. आणि त्यांना साथ अगदी मिळाली ती अर्थातच ASCR संघाची. इम्रानबाईंची साथ तेवढीच चांगली त्यांना मिळेल, दानिशबाईची साथ मिळाली. मग प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर एक एक गोष्ट मॅनेज कशा प्रकारे करायची एक चांगली साथ मिळाली. खरं तर ऑर्गनाईज करणं एखादी मोठी टुर्नामेंट काम सोपं नाहीये, फक्त डिक्लेअर करणं सोपं आहे. डिक्लेअर करून सोडून द्या, आपली एखादी पॅम्पलेट बनवा, त्यावर बरेच चर्चा केली जाते, परंतु चर्चा केल्यानंतर ती टुर्नामेंट सत्यात उतरवणं ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची बाब. आणि आज आपण दुसऱ्या रात्रीमध्ये पाहिलं भयंकर चांगले चांगले संघ खेळताना आपण पाहिले. एकही संघ असा वाटला नाही की या स्पर्धेमध्ये आला अगदी पाहिलं तर लूज संघ आहे, परंतु प्रत्येक संघाने मेहनत केली. कोणी जिंकले, कोणी पराभूत झाले, परंतु पराभूत संघाने सुद्धा टशन दिली होती समोरच्या संघाला. एवढे चांगले सामने पाहायला मिळाले.
मागे मारण्याचा प्रयत्न, अगदी बॅटचा स्विंग थोडासा अगदी क्रॉस केला होता, मिळाली पाहिजे तर इथे डॉट बॉलची नक्की सांगता होते. गोलंदाजी मार्कवर राज आहेत. राज किती धावा खर्च करतात यावर संपूर्ण मॅचचं लक्ष असणार आहे. राजच्या येणाऱ्या 3 बॉलवर जर विकेट आल्या मॅच फिरू शकते, परंतु राजवर आक्रमण केलं अगदी माझा समोरच्याचा जर का आपण सरसेनापती गारद केला तर समोरचं सैन्याचं मनोबल तुटतं. मग सरसेनापती जर का तुटून पडला तर अगदी समोरच्या सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नक्कीच चांगलं काम करू शकतं. मग 12 पाडा काय करेल हे सुद्धा महत्वाचं ठरेल. जबरदस्त बॉल समोरून काढला, बॅटरला समजलं नाहीये. बॅटिंगसाठी पाहिलं तर शुभम आहेत टीमचे कॅप्टन म्हणून, त्यांच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी देवलोली जर पाहायला गेलं तर या मैदानामध्ये आला. या खालापूरच्या पाहिलं तर या हालगावच्या मैदानामध्ये जसा आला ना तसा बॉलिंगचा नजरा त्यांनी पेश केला. मग नंतर काही कालानुसार पाहिलं तर बॅटिंग ही तेवढी चांगली झाली. मग दोन्ही डिपार्टमेंटमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये त्यांनी नक्कीच ऑलराऊंडर खेळ केला आणि त्यांचंही लक्ष असेल जे आपल्याला स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी विनोद शेठ भोईर यांनी जी आपल्याला इलेक्ट्रिक स्कूटी प्रदान केली त्या स्कूटीकडं सुद्धा पाहिलं तर प्रत्येक खेळाडूचं लक्ष असेल. जिंकण्याचा मोह असेल प्रत्येकाला स्वप्नामध्ये, पहिले तर क्रिकेटच्या पटलावरची एखादी तरी पहिले तर बाईक जिंकण्याचं स्वप्न, आणि ते स्वप्न या मैदानामध्ये पूर्ण होईल. कोणतं तरी एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण केलं जाईल नक्कीच. आसिफ भाईंनी जी स्पर्धा रंगवले, इरफान भाईंच्या साथीला म्हणावं लागेल, त्यावर दानिश भाईंच्या साथीला मुनीरची साथ चांगली भेटली, मुफीद पारकर, त्याचबरोबर पाहिलं तर ताबीची साथ चांगली मिळाली, त्यासोबत पाहिलं तर मुजीब खरबीची साथ, त्याचबरोबर शाहीरची साथ मिळाली, त्याचबरोबर पाहिलं तर रहीमची साथ, बऱ्याच जणांनी चांगली साथ दिली. आणि ही स्पर्धा आज पाहिलं तर दुसऱ्या रात्रीमध्ये आपण अगदी समाप्तीच्या उंबरठ्यावर घेऊन आलोय. डॉट बॉलची सांगता आली आहे. पहिलं षटक संपुष्टात आले. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला, विवरण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केलेत, अर्थात गोलंदाजाने 7 धावा आता इक्वेशन पोहोचले 11चं. 11 करायच्यात, 12 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 12 मध्ये 11 केल्या जाईल का की वाचवल्या जाईल हे पाहिलं जाईल. परंतु आता बॉलरला देण्यासारखे नक्कीच इथं बुस्टअप असेल. बॉलरला अगदी पहिलं तर थोडंसं मोटिवेशन द्यायला पाहिजे, कारण की ज्या मॅचमध्ये आपण खेळतो तिथं बॅटरने आता 11 धावा ठेवल्या, मग त्या बॅटरच्या बाजूने असलेली मॅच आता बॉलरच्या बाजूने वळवायची असेल तर बॉलरला आता स्वतःमधली गुणवत्ता सिद्ध करावं लागेल. ज्या संघाच्या नावासाठी अस्तित्वासाठी आपण या मैदानामध्ये आलोत, हालगावचं मैदान अगदी प्रतिष्ठेचं मैदान आहे. कोणताही संघ इथे खेळलो त्याला एवढं माहिती आहे की या मैदानामध्ये जिंकणाऱ्या संघाची जर पाहिलं तर ख्याती संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये केली जाते. जर हालगावचा क्रिकेट संघ जर का संपूर्ण रायगडमध्ये प्रत्येक ठिकाणी खेळतो तर मग त्यांच्या मैदानामध्ये चालू असलेली सामना आणि तिथे कोण काय बक्षीस जिंकलाय याची ख्याती संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पसरली जाते. म्हणूनच या मैदानामध्ये खेळणारा प्रत्येक संघ प्रतिष्ठेची लढाई म्हणून खेळतो. आजही तशीच लढाई चालू आहे. एका बाजूला असेल तो आयशा इलेव्हन 12 पाडा संघ, तर दुसऱ्या बाजूला असेल तर संघर्ष करतोय तर अजय इलेव्हन उसराई देवलोली संघ. बॉलिंग मार्क पर रिहान आले, तर रिहानला आता काहीतरी चमत्कार करून दाखवावा लागेल. समोर पाहिलं तर शुभम आहेत. शुभम बॅटिंग करताना अगदी पहिले तर मैदानाच्या चारी बाजूला खेळतात. स्क्वेअर अगदी विकेट सुद्धा तेवढे चांगले खेळतात. त्याचबरोबर पाहिलं तर कव्हरला खेळतात चांगले, त्याचबरोबर मिड विकेटला तेवढी चांगली फटकेबाजी होते. यष्टांच्या मागे तर अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्यासाठी माहिर आहेत. चांगला फटका, दमदार फटका अगदी पाळा मिळाला, परंतु फिल्डर तैनात आहेत. फेकी केली आहे, फेकी सुद्धा झाली आहे, बॅकअप सुद्धा पाहायला तर इथे मिळेल. 1 धाव आहे. पहिलं षटक 7 धावांचं, अगदी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज राजने चांगली षटक टाकलं. आता गरज असेल तिथे धावा वाचवायच्या होत्या. 11, 1 धाव आली, आता 10 करायच्यात. 11 मध्ये इक्वेशन 10. बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी आहे तुषार आणि त्याचबरोबर शुभम. तुषारने जर पाहिलं गेलं तर एक कॅच चांगल्या प्रकारे पकडला होता, तर तुषार बॅटिंगला आले. एक डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून गेला, परंतु यानंतरचे जेवढे डॉट बॉल तुषार खेळतील तेवढा वरचं ठरेल तो आयशा इलेव्हन 12 पाडा संघ. तुषारकडे एवढी कल्पकता आणि तेवढी चांगली बॅटिंग. पुढे सरसवलत खेळण्याचा प्रयत्न केला तुषारने, अगदी पाहायला गेले तर पुश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनाही माहिती आहे स्ट्राईक करून द्यायची ती आता बॅटर शुभमला, परंतु जर का मॅच फसली तर अगदी असे शॉट किती निष्काळजीपणाचे असू शकतात हे सुद्धा पाहिलं जाईल. डॉट बॉल जरूर आला, तुषारकडे तेवढी ताकद कल्पकता आहे, तुषारी धाबा करू शकतात. आणि त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवर रिहान आहेत आणि रिहानने टाकलेला डॉट बॉल. आता मॅचचं इक्वेशन 10 मध्ये 10 धावा करायच्यात. 18 धावा करताना पाहिलं तर इथे 100% करावं लागतंय. म्हणजे बघा, विचार करणारी गोष्ट आहे की कोणतीही गोष्ट सहजाची मिळत नाहीये. नशीब आपल्याला पाहिलं तर सर्व काही देतं, परंतु मेहनतीने टिकवावं लागतं.
मागे मारण्याचा प्रयत्न केला, अर्थातच इथे रनआउटची संधी निर्माण झाली होती, परंतु इथे जर पाहायला गेलं तर दुहेरी धाव सुद्धा घेतली आहे. तिसरीचा प्रयत्न करणार का, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. शुभमची विकेट महत्वाची आहे. धावा 2 मिळतील, अर्थातच इथे 2 धावा ज्या प्रकारे मिळाल्या एक्सपेक्टेड नव्हत्या, परंतु मिळालेली धाव आता त्याचबरोबर टीमला गरज असेल आता 8 धावा संख्येची. 9 बॉल आणि 8 धावांचं इक्वेशन येऊन पोहोचलंय. चांगली गोलंदाजी अर्थात रिहानच्या माध्यमातून पाहायला मिळते. मॅच रंगली आहे. मॅच मध्ये आता कोण जिंकेल कोण पराभूत होईल सांगू शकत नाहीये. सामना अगदी चुरशीचा नक्कीच पोहोचला. एका बाजूला देवलोली, दुसऱ्या बाजूला आयशा 11 बारापाडा संघ. कालच्या रात्रीमध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये अगदी 12-12चा पूल असताना तुषारजी दुबाळ सर आणि त्याचबरोबर मी आपला आकाश देशमुख अगदी 2 कॉमेंटेटर आणि चांगल्या प्रकारे टुर्नामेंट सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु आयोजकांना विनंती असेल शेवटच्या रात्रीमध्ये एक एक्स्ट्रा कॉमेंटेटर असणं गरजेचं आहे. खरं तर बक्षीस समारंभ सुद्धा असेल त्या रात्रीमध्ये. आपल्याला सामने सुद्धा 4 आपल्या फायनलच्या खेळवायचे जातात, ज्या क्वालिफायच्या मॅचेस, मग अगदी एक साथ असली पाहिजे शेवटच्या रात्रीमध्ये. अगदी कॉमेंटेटर साठी एक कॉमेंटेटर अगदी जोडला जाईल. उद्या आणि परवा बाबूशा असतील, अगदी साथ हवी आहे. तुषारजी धुमाल सर सुद्धा आमच्यासोबत नक्कीच जोडले होते, तेव्हा अगदी त्यांची डिस्कशन झालं. एक चांगली स्पर्धा आणि त्या चांगल्या स्पर्धेमध्ये अगदी आपल्याला आपलं जीव ओतून काम करायचंय. खरी स्पर्धा आपल्या नक्कीच विश्वासाने इथेपर्यंत याचं कॉमेंटेटर म्हणून ठेवली गेली आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या घरच्या सारखं नक्कीच काम करायचं. परंतु फिरून मारलाय बॉल, जाईल सीमा पार, मिळाल्या धावा अगदी 6. आलेला माइटी हिट मॅचच्या विजयाकडे नेणारा ठोकलाय बॅटरने शुभमने षटकार. आता 7 मध्ये 1 धावेची गरज. या ओव्हरमध्ये मॅच संपवण्यात येईल की पुढच्या ओव्हरसाठी अगदी बरे तर मॅच संपवेल. खरं तर बॅटिंग करणारा देवळी संघ आहे आणि देवळी संघाचा बॅटर शुभम ज्या प्रकारे बॅटिंग करतोय, बॉलिंगही तेवढी चांगलीच केली आहे, पण तो आता बॅटिंग मध्ये नक्की इथं प्रदर्शन दाखवतोय. खरं तर आपण प्रत्येक वेळी बघतो एखादा ऑलराऊंडर खेळाडू एखादी जर पाहिलं तर मालिकेवरची सायकल कार काय असेल ते घेऊन जातो, परंतु आपण एक टुर्नामेंट बघितली सुप्रीमो ट्रॉफी. सुप्रीमो ट्रॉफीमध्ये आपण बऱ्याचदा एक गोष्ट बघतो की एखादा बॉलर तिथे प्लेअर ऑफ सिरीजची नक्कीच जी कोणतीही वस्तू असते ती घेऊन जातो. गेल्या टायमाला सुद्धा आपण प्लेअर ऑफ सिरीज साठी अगदी सुब्रनल रॉय अर्थातच त्यांनी जी प्लेअर ऑफ सिरीजची जी कार जिंकली होती. खरं तर इथे पाहिलं तर जिंकलाय संघ, देवलेली संघ या सामन्याला जिंकतोय आणि या मॅचचे प्लेअर ऑफ सिरीज ठरतात. अर्थातच